पुण्यातील स्वारगेट अत्याचार प्रकरण ताजं असतानाच चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांवरच हल्ला झाल्याची घटना घडली आहे। त्यामुळे आता पुण्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न निर्माण व्हावा अशा घटना सातत्यानं घडतायत। दरोडेखोरांनी पोलिसांवर हल्ला केल्यानं या हल्ल्यात पोलीस गंभीर जखमी झालेत। दरोडेखोरांना जेरबंद करायला गेलेल्या पिंपरी चिंचवड पोलिसांवर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। या हल्ल्यात स्वतःच्या बचावासाठी पोलीस उपायुक्तांनी सुद्धा गोळीबार केल्यानं एक आरोपी जखमी झालाय। या चकमकीत पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड हे जखमी झाले। चाकण पोलीस स्टेशन हद्दीतील चिंचोशी गावामध्ये रात्री 12:30च्या सुमारास ही घटना घडली आहे। दरोडेखोरांनी जो हल्ला केला त्याप्रती उत्तराच्या गोळीबार झाली आहे। नक्की काय घटना आहे? 23 फरवरीला बहुलगाव इथे चाकण पोलीस स्टेशन अंतर्गत बहुलगाव इथे दरोडा पडला होता। त्या दरोडाचे जे आरोपी आहेत, 2 आरोपी, ते चिंचोशी गावात आलेले आहेत असा माहिती डीबीचे इन्चार्ज एपीआय जराड यांना मिळाला होता। तो इन्फॉर्मेशनवर वर्कआउट करून स्वतः डीसीपी झोन 3 शिवाजी पवार, एपीआय डीबीचे इन्चार्ज एपीआय जराड आणि त्यांची टीम त्याला अटक करण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते। त्यांनी तिथे फॉर्मेशन करून त्यांना अटक करण्याचा नियोजन केला आणि एक मंदिरच्या परिसरात ते होते। त्या मंदिरच्या परिसरामध्ये ज्यावेळी डीसीपी आणि एपीआय आणि त्यांची टीम आतमध्ये गेली, त्यामध्ये 2 आरोपीपैकी एक आरोपी तिकडून पळून गेला, पण दुसरा आरोपी त्याच्या हातात कोयता होता। त्यांनी ते कोयत्याने प्रथम डीसीपी वर हल्ला केला। डीसीपीने ती हल्ला चुकवला, तरी पण त्यांना थोडी इंजुरी झाली। त्यानंतर त्यांनी त्या कोयत्याने एपीआय जराड यांच्यावर हल्ला केला, त्यांनी पण चुकवला, पण त्यांच्या हातात इंजुरी झाली। याच्यानंतर डीसीपी शिवाजी पवार यांनी सेल्फ डिफेन्समध्ये, तसेच त्यांची टीम होती त्यांचे डिफेन्समध्ये, आणि तसेच हे जे हॅबिच्युअल गुन्हेगार आहेत ज्यांच्यावर 9 गुन्हा दाखल आहे त्याला अटक करण्यासाठी आणि तसेच सेल्फ डिफेन्समध्ये त्यांनी त्याच्या पायावर यांच्याकडे जे सर्व्हिस रिव्हॉल्वर होता त्याच्याशी फायर केला आणि ते फायर केल्यानंतर त्यांना आटोक्यात आणला आणि इमिडिएटली त्याला मेडिकल याच्यासाठी हेल्पसाठी चाकण इथे आणि नंतर पिंपरी चिंचवडला हॉस्पिटलला लगेच हलविण्यात आला। आणि जो आरोपी आहे तो सध्या खतऱ्याचे बाहेर आहे। आणि त्याचबरोबर डीसीपी आणि एपीआय, डीसीपी शिवाजी पवार आणि एपीआय जराड त्यांना जी इंजुरी झाली होती त्याचे त्यांनी ट्रीटमेंट घेतलेलं आहे आणि आता इथे उपस्थित आहे आपल्या। दोन्ही आरोपींचं नेमकं नाव काय आहे? एक आरोपी मायनर आहे, त्याचं नाव नाही सांगता येणार, आणि जे आरोपी ज्यांनी हल्ला केला होता त्याचं नाव सचिन चंद्र भोसले आहे। त्याच्यावर एकूण 9 गुन्हे दाखल आहेत। 2 गंभीर दुखापतसह दरोडाचे गुन्हे आहेत, त्याचबरोबर 2 दरोडाचे तयारीचे गुन्हे आहेत, एक गंभीर दुखापतची गुन्हा आहे, घरफोडीचे 2 गुन्हे आहेत, चोरीचे गुन्हे आहेत आणि एक आणखी गंभीर दुखापतचा गुन्हा आहे। असा एकूण 9 गुन्हा त्याच्यावर दाखल आहे। आणि ते चाकण पोलीस स्टेशनमध्ये 4 महिन्यापूर्वी 10व्या महिन्यात शेड पिंपळगाव येथे पण एक दरोडा झाला होता, ते व्हायलेंट डेकॉइटी होती, त्याच्यामध्ये पण हा आपला वॉन्टेड आरोपी आहे। गेल्या आठवड्यात याच भागात एका घरावर या दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता, तेव्हा पती पत्नीवर जीवघेणा हल्लाही झाला होता। त्यातील दोघांना चाकण पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या। मात्र याच टोळीतील आणखी दोघे काल पुन्हा चिंचोशी गावात दरोडा टाकायला येणार अशी खबर पोलिसांना मिळाली। त्यानंतर पोलिसांनी दरोडेखोर सचिन भोसले आणि त्याच्या अल्पवयीन साथीदार भावाला पकडण्यासाठी सापळा रचला। मात्र आरोपींनी पोलिसांच्या तावडीतून पळ काढण्याचा प्रयत्न केला। आरोपींनी पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आणि पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड यांच्यावर कोयत्यानं वार केला। या दरम्यान स्वतःच्या आणि टीमच्या बचावासाठी शिवाजी पवार यांनी आरोपीच्या दिशेनं 2 राऊंड फायर केले। त्यात एक गोळी आरोपीच्या पायाच्या अंगठ्याला लागली आहे, तर आरोपीचा दुसरा साथीदार फरार झालाय।
यातील आरोपी सचिन भोसले हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे आणि त्याच्या विरोधात जवळपास 9 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती विनय कुमार चोबे यांनी दिली आहे। या संपूर्ण प्रकरणाचा तपास पिंपरी चिंचवड पोलीस करतायत। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ।